जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. आणि हे आमचं मक्काचं वावर आहे समोर आणि पाठीमागं गव्हात. आणि या मक्कामध्ये मेथी टाकली होती. टाको. हां, तर ह्या मेथीला भाव नसल्यामुळं तिला औषध मारले जळण्यासाठी, तरी पण ती जात नाही. आणि ज्यावेळेस भाव असतो मार्केटला, आज काढलेली अर्धी मेथी उद्या हातात येईन, अर्धी बिलकुल नसतं. रात्रीतून पूर्ण चटणी होऊन जाते त्या मेथीच्या भाजीची. आणि 2 वेळा औषध मारून दाखव माव पूर्ण, तरी पण जात नाही. म्हणजे प्रकृती आणि मार्केट दोन्ही शेतकऱ्याचा अंतच पाहतं काय ना. आणि जर मेथीला भाव असताना तर आम्ही किती पण प्रयत्न केला असताना तरी तिच्यातली 50% तर मेथी जळूनच गेली असती. पण आम्ही म्हणलो असतो की मक्काची पड सावली पडली, मक्का असल्यामुळं झालं, अमुक झालं, वातावरण झालं. पण आता पहा, त्याला 2दा फवारणी केली आहे तरी पण ती जात नाही. आता तिला खुरपणं बी काही सोपं नाही. एवढं मोठं वावर खुरपणं म्हणजे एवढं सोपं नाही. आता याला एकच पर्याय होईल की जशी जशी मक्का वरती जाईल तसं तसं ती ती दबून जाईल. पण अजून पहा तुम्ही, पूर्ण वावर भरलेले आता याला. तर तुम्ही बघू शकता 2 वेळा तृणनाशक फवारणी करूनही मेथी जळायला तयार नाही आहे. ते अवघडच आहेत ना. कधी निसर्गाने मारायचं, कधी मार्केटने मारायचं, पण तरीही शेतकरी आपलं काम कधीही थांबवत नाही. बी लावायच्या आधी तो विचार करत नाही, मी लावू का, याला भाव येईल का, मार्केट असेल का, निसर्ग साथ देईन का, पाणी पुरेल काय, काहीच नाही. तो फक्त आणि फक्त एकच काम करतो, सतत आपलं काम प्रामाणिकपणे कष्ट करत राहतो बिना अपेक्षेचे. आणि त्यानुसार त्याचं काम बघा तुम्ही कधीही थांबत नाही. म्हणून म्हणणार असतात की फार्मर आणि सोल्जर ॲटिट्यूड हा असायला हवा आपल्याकडं, म्हणजे आपण कधीही न थांबता काम करतो. तर हे मक्काचं शेत आहे आमचं आणि त्याच्यामध्ये अशी भाजी फैललेली आहे. तर असं पद्धतीने आमचं काम सुरू आहे. आणि आम्ही बकेटी विसरलो म्हणून या छोट्या 2 होत्या तिथं, तर त्याच्यावरती काम सुरू केलं. कारण आज खत टाकायचं की नाही याचंही काही ठरवलं नव्हतं. कारण आम्हाला कांदे पण कापायचे होते, पण बायकांनी ऐन वेळेवर नाही म्हटलं. म्हणून म्हटलं चला खत आहे तर पांगून देऊ. कारण एक दिवस मागं पडत असतो. जेव्हा पण आपण बी लावतो किंवा खत पाणी घालायची वेळ येते, त्यावेळेस तुम्ही जितकं लेट कराल ना तितकं त्या पिकावरती त्याचा प्रभाव होतो. हे शेतकऱ्यांना चांगलंच माहिती आहे, बरोबर आहे की नाही. आणि आता चक्रा मारावं लागत आहेत जास्त, कारण आमचं खत लगेच संपतं आहे. त्यामुळं आम्ही काय केलं, एका ठिकाणी आणि मिक्स केलेलं आहे, त्याच्यामध्ये झिंक पण टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीनं बनवून ठेवलेलं होतं पहिलेच. मग ते मध्यभागी ठेवलं, म्हणजे आम्हाला इकडूनही जाताना घेता येतं आणि तिकडूनही जाताना घेता यावं अशा पद्धतीनं. आणि ऊनही घरात केलं की थंडी वाजते, पण शेतामध्ये चांगलं कडक ऊन पडलेलं आहे. तुम्ही व्हिडिओत पण दिसत असेल तुम्हाला, तारं तुटत आहेत म्हणजे एवढं कडक ऊन झालेलं आहे. मोबाईल पण साथ देत नाही बरं का अशा उन्हात, पण तरीही शेतकरी हालत नसतो शेतामधनं. तर आपण आता लास्टला आलेलं, ते अर्धा टप्पा कंप्लीट झाला आहे, अर्धा बाकी आहेत तिकडं. आणि तिकडच्या अर्ध्या भागातली मेथी चांगलीच करपली आणि अर्धी राहिली आहेत. तर ती जाईल हळूहळू, कारण आता याला खत टाकलं की मक्का चांगला जोम पकडेल. आणि मग मक्काची वाढ झाली की मेथी ऑटोमॅटिक तिची चटणी होऊन जाईल. कारण तिला ऊन वारा ते ऊन वारा नाही मिळाला ना ऊन, तर मग ती कमी होईल. आता पाणी प्यायचं होतं त्यामुळे मी हात धुतले आणि पुन्हा पाणी पिऊन आम्ही परत एकदा मिक्स करायचं आहेत, कारण आमचं खत संपलं होतं. तर परत मिक्स करून पुन्हा अर्धं कंप्लीट करणार. आणि त्यानंतर आज इथं भाजी पण आहेत, कारण आम्ही हरयाला बूट पण टाकलेले म्हणजे हरभरा. तर एवढा काही चांगला नाही, कारण जमीन तुम्ही बघू शकता टेकडीच्या खालीच आहे. म्हणजे हे पण टेकडीच होती काही वर्षापूर्वी आम्ही लहान असताना, पण आता ती सारखं त्याच्यात पिकं घेऊन ही जरा वळणावर आली आहे. तर युरिया आणि त्यामध्ये झिंक टाकतोय. जसं माणसाला व्हिटॅमिन सी गरज असतेत ना, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस, तसेच प्रकार ह्या शेतातल्या पिकांनाही लागत असतात. तर आता याच्यामध्ये झिंक ॲड केले आहेत आणि त्यानंतर ते चांगलं मिक्स करून आम्ही अर्धं आलंगन केलं आहे. अर्धं आलंगन आता कंप्लीट करणार. तर आता हे पांगून आता अजून तासाभराचं काम आहे. याला बरोबर दोघांकडून दोघं सटकन होऊन जाईल. कमी करतो म्हणजे लगेच थांबव.
आणि हा आमचा हरभरा. आणि हरभऱ्याच्या वावरात हरभरा बरोबर चिला झालाय. चिला कोणाला माहिती बरं चिला. आणि या चिल्याची भाजी पण खायला चांगली लागते. याच्यात पण झिंक असते, पण आता इला नाही तर आपल्याला इला घ्यायचंय. हरभऱ्याची भाजी कोणाला आवडते चिंच बोरा घालून, आम्हाला तर खूप आवडते. आणि ती पण हाटू ना. तर आज मस्त भाजी तोडूया आपण, भरपूर टाईम आहे आपल्याकडे. आणि हरभरा जेव्हा आपण असं खुडतो ना भाजीसाठी तर ते अजून चांगलं येतं. आणि टेकडीच्या खालचं वावर आहे बरं का, तरी पण पाहतो मी किती छान आहे. विहीर जवळच आहे. तिला वाळून आपण वर्षभर पण खाऊ शकतो. आणि उन्हाळ्यात तर लय चांगली लागते, कारण आंबट भाजी असते ना. आणि ही युनिक भाजी आहे, नशिबान लोकांनाच मिळते. कारण ही भाजी काही मार्केटला अवेलेबल भेटत नाही. हरभऱ्याचे घाटे पण लागले त्याला, पण अजून दाणे नाही पकले. फटाके वाजतायत त्याच्यात अजून धुडूम धुडूम. दाखवू का तुम्हाला जवळ? कॅमेरामॅन माऊ कम हेअर. ऐकला का? कॅमेरामॅन काय हालत नसतो आपण. ये ना, खायला भेटला असतं आपल्याला. आणि मधनं पक्ष्यांचा आवाज येतोय. म्हणजे मी नेहमी म्हणत असते की आपल्याला ना शेतामध्ये बॅकग्राऊंड म्युझिकची बिलकुल गरज नसते, कारण इथं खूप सगळ्या पक्ष्यांच्या किड्यांचा वेगवेगळ्या प्रकारे आवाज येत असतो. हे बघा, काळी मैना किती सुंदर दिसते, क्यूट दिसते. ती एकदम छोटीशी, कॅमेऱ्यात एवढी छान नाही दिसत. आंब्याने मोहरलेले झाडं दिसत आहेत, कारण निसर्ग खूप खूप सुंदर आहेत. तो निसर्गात जाऊनच कळतो की ते खरंच किती सौंदर्याने भरलेलं आहेत. आंब्याच्या झाडांना इतका बार आलाय. बार म्हणजेच मोहर, आमच्याकडे बारच म्हणतात. इतकं सुंदर दिसतंय का, काय सांगावं तुम्हाला. आणि हे साधा हरभरा जर येत ना, तो पण त्याच्यात एक कला आहेत. ते बघा, हे फटाके आहे का कसे वाजतात बघ. आणि काही दाणे तिकडून झाले, तिकडून पाणी तुमचं, तिकडून जर चांगलं आहे, अजून चांगलं आहे. वावर पण चांगलं लागतं त्याला. हा मस्त दिमाखात उभा आहे आमचा गव्हाचा प्लॉट. तर इथं तूर होती पहिले, आता गहू आहेत आणि ही मक्का आहेत. इथंही तूरच होती, पण हे भाजी टाकल्यामुळं गडबड झाली. आणि आंब्याचं झाड दिसलं. घरोघरी जरी गॅस वापरत असले गावाकडे, तरी आमचं हे धसकट आहेत तुरीचे. आणि हे आमच्या चुलीसाठी वापरतो आम्ही. आणि एवढे मोठे आहेत, मस्त चुलीवरच्या भाकरी आणि भरीत सगळ्यांना आवडतं. आणि हा आमचा शेतातला कोपऱ्यावरचा जवळचा आंबा आहे. याला डब्या आंबा म्हणतात. इतका भारी आहे, गावरान आंबा आहेत. एक वर्ष फुटतो भरभरून आणि दुसऱ्या वर्षी सुट्टी मारतो, एक ब्रेकच घेतो मोठाच्या मोठा. पण कसा दिमाखात उभा आहे आणि खूप सुंदर दिसतोय. आणि पूर्ण शेत बघा. मी नेहमी म्हणत असते, माझं गाव डोंगराच्या कुशीत आहे. तर आहे की नाही, सगळ्या बाजूनी कुठूनही नजर फेका तुम्ही, तुम्हाला आमच्या संरक्षण आणि दिमागदार डोंगर उभे दिसतील. आणि गहू बघा किती सुंदर आहेत ना. आणि हे ना आता इतके मऊ लागतात कुसळं, पण जेव्हा ते वाळतात ना तर असे दाखवतात खुनकार की बस. चुकून एखादं कुसळ जर डोळ्यात किंवा घशात जर अडकलं ना तर वाटच लागते. इकडं शिवाभाऊचं शेत आहे, जाता जाता त्यालाही भेट देऊया आपण. कांद्याची काढणी सुरू आहेत, पण भाव जास्त नाही आहेत, त्यामुळं. काय भाव आहे आता कांद्याला? 2000 रुपये ना.
पहिले काय म्हणला ते बाळभवानी. शिवाभाऊला विचारलं तेव्हा त्यांनी खूप भारी उत्तर दिलं होतं. कांद्याचं काय म्हणतोय कांदा, तर म्हणे कांद्याचे झाले वांदे. आणि कॅमेरा लावला तर चूप बसला. हे बघा कांदा इतका जास्त मोठा नाही आहेत आमच्याकडं, कारण आमची जमीन खूप खूप खडकाळ आहेत. वाळूच भरलं तरी चालेल. काळ्या भुईतले जर असते ना हे कांदे तर खूप मोठे मोठे असतात आणि हे खूप नाजूक दिसत आहेत, कारण यांच्यात शक्तीच एवढी आहे. कारण ज्या जमिनीत आपण उत्पन्न घेतो ना ती पण कसदार पाहिजे असती आणि तेव्हाच ते पीक चांगलं येतं. आता हे आमची मेहनत आहेत म्हणून हे दिसत आहे, नाही तर तेही नसते आले. आणि शिवाभाऊचा कांदा चांगल्यापैकी आला आहे, कारण हा दुसऱ्या याच्यात घेतलेला आहे, मागं लावला होता, नाही तर हा दिवाळीलाच काढायला आला असता. आणि सगळेजण मिळून एक कांद्याची काढणी करतायत. तुम्ही कोण पण ओळखलंच नाही. तोंड सोडा तुम्ही ओळखीला जाता. ते नाम बोलू करांची चुलती. हा अलगड तू का बोलू का चुलती. लागत रे बारीक असल्यामुळे होतो धपातच भरते ते. अजून तुम्ही पाहिले नाही ते कांद्याचे झाले वांदे. मस्त म्हणत असं कॅमेरा लावला की बघ. काय नाही ना काय नाही पिल्लू आता घे गोड बिस्किट त्याचं तोंडावर चटते बघ. मारलं ना बट सरळ काय लागलं. लई येडा किती देई दातच येडीची देई आपले गावरण जाते ती पाहिजे. हे बघ किती मस्त काय जणली काय एखाद्या साखरेच्या दिवशी एकादशीला एकादशीचं नाव महाराज. हो एकादशी तिला टिळक पण तिळक पण वाईट वाईट टिपका लावून आली ती गंध पावडर करूनच आली. आणि वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं आणि ही टांकळ आहेत, बकऱ्यांना फार आवडते. तर ही किती सुंदर दिसते आहे ना कॅमेऱ्यामध्ये पण. आणि ही काटेकोरंडी कोणाकोणाला माहिती आहे बरं. आणि ही रुई. हा साधे झाडे झुडपं पण एवढे नटलेले असतात वेगवेगळ्या ह्यानी. आणि निसर्ग तर आता सध्या जोमात आहेत, कारण सगळीकडं हिरवई शाल पांघरली आहेत असं वाटतंय. नदी आमची सुकलेली आहे, बघू शकता तुम्ही. अगदी दगड आहेत आणि अशीच वाळू आमच्या शेतात असते, फक्त ती बारीक आहे आणि हे दगड आहेत, तर असा फरक आहे. तर आज बघितलं आमचं खूप दिवसानंतर शेतामध्ये आज आम्ही काय काय केलं आणि शेतात काय काय पीक आहेत ते पण पाहिलं तुम्ही. तर कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि तुमच्या शेतात काय काम सुरू आहेत, काय पीक आहेत ते पण सांगा. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.